तालुका झालाच पाहिजे, नेर तालुका झालाच पाहिजे, नेर तालुका झालाच पाहिजे, नेर तालुका नवीन जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे। या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार। डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026मध्ये सुरू आहे आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार, हे यांचं महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं। याच्या अनेक कारणं आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे। आमची मोठी बाजारपेठ आहे। आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत। इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाणा म्हणायचे, तर तेव्हा नेर परगाणा होता। आजही तुम्ही बघा, मोराणे प्रनेर, शिरदाणे प्रनेर असं लावलं जातं। म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे। त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे, 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे। नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेरकरता अनुकूल आहे। आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे। तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं। नेर आणि नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे। बोली खानदेश मराठी न्यूज।